Yeah.
वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी प्रपंच आणि परमार्थ हे सांगतात। त्यापूर्वी अभंगाचा भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। तो असा की आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आमच्याकडे काय निमित्ताने कोणत्या कारणाने काही कारणाने आली तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तरी सांगणे हे वक्त्याचं कर्तव्य। विठ्ठल विठ्ठल आपल्या गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये तुळशी रामायण कथा कीर्तन महोत्सव मोजे चोंडी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आपल्या गावामध्ये चालू असलेला सप्ताह, त्या सप्ताहामध्ये चालू असलेली तुळशी रामायण कथा त्याचे प्रवक्ते आहेत संस्थापक अध्यापक विद्वत रत्न गुरुवर्य श्री त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी। त्यांना सुद्धा धन्यवाद देते। ते कथा करून सुद्धा कीर्तनामध्ये बसले, त्यांच्यासाठी जोरदार तसे सुंदर गायनाचार्य आहेत नामदेव महाराज जगताप, त्यांना सुद्धा धन्यवाद देते। आमच्या संस्थेचे गायनाचे शिक्षक निखिल महाराज गाडे, त्यांना सुद्धा धन्यवाद देते। तसेच भारुडाचे शिक्षक बाबूराव महाराज कोरडे, त्यांनाही धन्यवाद देते। सर्व उत्तम गायनाचार्य आणि मृदंगाला साथ करणारे ताल सम्राट संस्थेचे मृदंग शिक्षक गजानन दादा मुटकळे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देते। आणि तुम्हाला जर कीर्तन पुन्हा जर बघा वाटलं तर बघा शूटिंग साठी कॅमेरा चालू आहे। चॅनलचं नाव गजरहारी कीर्तनाचा युट्यूब चॅनल शूटिंग चालू आहे। आणि वारकरी शिक्षण सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था या चॅनल वरती लाईव्ह कीर्तन चालू आहे। आणि तसे सुंदर विनयकरी आमच्या संस्थेतल्याच विद्यार्थिनी कीर्तनकार कथाकार भाग्यश्री दिदी शिंदे वाशिमकर सुंदर कीर्तनामध्ये नाचत आहे। इथं नसलं पाहिजे पण तरुण मंडळी इथे नाचत नाही। बघा एका ठिकाणी सांगितलं पण आहे नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे
नाचत आहे आणि सुंदर संस्थेतल्या गायनाचार्य माझा गुरु बहीण कथाकार कीर्तनकार गायनाचार्य अंजली दिदी डांगे नांदेडकर त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसेच दुसरे गायनाचार्य माझी गुरु बहीण कार्तिकी दिदी गायकवाड पुणेकर त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देते. सर्वच उत्तम गायनाचार्य मृदंगाचार्य तसंच संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांनाही धन्यवाद देते. बरोबर किती सुंदर पावले करतात त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुमचे मुलं आता घरी कूलर फॅन लावून झोपले असतील पण आता इथे किती छान गरमी होत आहे तरी पण सुद्धा नाचत आहेत की नाही. बघा हे सर्व गुरुजींचे विद्यार्थी एवढी सुंदर तुमच्या गावात संस्था आहे त्या संस्थेमध्ये तुमचे विद्यार्थी टाकले पाहिजे. तुम्हाला पण वाटतं आता इथे हे नाचत आहेत तुम्हाला वाटतं की आपले मुलं पण असे झालेच असे नाचले पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे पण त्याकरता आधी संस्थेत टाकलं पाहिजे. तुम्ही म्हणता आमचा मुलगा कीर्तनकार झाला नाही मृदंगाचार्य झाला नाही गायनाचार्य झाला नाही मग आम्ही काय करायचं. नका होतं कीर्तनकार गायनाचार्य काय तर झाला नाही तरी महाराज जरी झाला नाही तरी तो एवढा काही संस्थेमध्ये जर शिकला तर त्या आई बापाला काही संस्थेच्या बाहेर काढणार नाही घराच्या बाहेर काढणार नाही. संस्थेमध्ये टाकले ते संस्कार लहानपणापासून मुलाला संस्कार दिले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल सुंदर आयोजक इथं नियोजन आहे. तेच माइक सिस्टीम वैष्णवी मंडप डेकोरेशन बासंबा एकंबा आणि ऑपरेटर आहे रामदास महाराज कोरडे नवल गव्हाणकर त्यांनाही धन्यवाद देते. तसेच कॅमेरामॅन शुभम महाराज दादा नागरे त्यांनाही धन्यवाद देते. सर्व संस्थेतील विद्यार्थिनी गुरुजी सगळ्यांना धन्यवाद देते. तसेच आपल्या गावची तरुण मंडळ बाल मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ आयोजक नियोजक संयोजक सरपंच उपसरपंच पाटील तलाठी ग्रामसेवक तंटमुक्ती अध्यक्ष बचत गटाचे अध्यक्ष सर्वांना धन्यवाद देते आणि चिंतनाकडे होते. बघा अभंग नागबाबांचा आहे आणि या अभंगामध्ये बघा आणि सप्ताह प्रसंग हा सप्त्याचा आहे. नागबाबाने अभंग निवडला प्रपंच परमार्थ एकरूप होत आणि त्यामध्ये 2 पॉइंट एक परमार्थ श्रेष्ठ आणि एक प्रपंच श्रेष्ठ. बघा तुमच्या गावाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बघा कीर्तन आज काय आहे कोणतं कीर्तन आहे आज मला कोणतं कीर्तन आहे जुगलबंदी कीर्तन सप्त्यामध्ये बघा जुगलबंदी आणि तुमच्या गावामध्ये सप्ताह बंद झाले जुगलबंदी. तिकडे एक सप्ताह आणि इकडे एक सप्ताह इकडे कीर्तन तिकडे कीर्तन जुगलबंदी कीर्तन पण आहे आणि जुगलबंदी सप्ताह पण आहे. बघा या अभंगामध्ये नागबाबांनी 2 पॉइंट मांडले. एक म्हणजे परमार्थ श्रेष्ठ आणि एक म्हणजे संसार श्रेष्ठ आणि त्यामध्ये आपला विषय आहे परमार्थच श्रेष्ठ. परमार्थ कसा श्रेष्ठ आहे आपण उदाहरणासहित प्रमाणासहित पटवून देऊ. विठ्ठल विठ्ठल बघा आणि आपला विषय आहे परमार्थ श्रेष्ठ. बघा परमार्थ का श्रेष्ठ मला सांगा. तुम्ही सर्वजण इथं कीर्तनाला आलात ऐकडे लक्ष द्या त्यांचे चालू असतं. आपण कशासाठी तिथं कीर्तनासाठी. मला सांगा तुम्ही संसार करण्यासाठी इथं आला की परमार्थ कशासाठी आला कशासाठी परमार्थ करण्यासाठी. मग बघा का कोणी आले बचत गट तुम्ही बोलणार गेला आले का कोणी इथं संसार करण्यासाठी परमार्थ करण्यासाठी आला आणि परमार्थच श्रेष्ठ आहे. बघा परमार्थामध्ये ताकद आहे. परमार्थ हिताचा आहे मोठा आहे. बघा परमार्थ कसा श्रेष्ठ परमार्थामध्ये ताकद आहे. एक वेळचा प्रसंग आहे जनक राजे रामायण तुम्ही ऐकत आहात आजचा पहिला दिवस आहे. बघा पुढे तुम्ही कथा ऐकाल. जनक राजा सीतामातेचे वडील त्याची काय विद्वत्ता होती तुकाराम महाराज सांगतात. बघा तुका म्हणे राज करी तो जन Thank you.
आणि माझी एक पावदळे. बघा कथा चालू होती आश्रमामध्ये. त्यांचे गुरुजी त्यांना कथा सांगत होते. जनक राजा समोर बसलेले होते. सर्व विद्यार्थी जनक राजे सगळे समोर बसलेले होते. कथा चालू होती आणि आग लागली. जे त्यांच्या बाहेर झोपड्या होत्या त्या जळायला लागल्या. तेवढ्यामुळे सर्व जे विद्यार्थी होते ते उठून पळाले. काय कशाकरिता? तर आपली झोपडी जळू नये म्हणून. पण जनक राजे जागचे काय उठलेच नाही. ते बसून कथा ऐकत होते. आग इतकी मोठी होती की आग लागता लागता आश्रमामध्ये जिथं जनक राजा बसलेले होते त्या आश्रमामध्ये आग लागली. आग लागल्याच्या नंतर ती आग लागता लागता जनक राजाच्या पायांना सुद्धा आग लागली. तरी सुद्धा जनक राजा काही उठले नाही. ते त्यांचे गुरुजींनी हाक मारले. अरे जनक राजे उठा, तुमचा पाय काय तो उठा. जनक राजे काय उठले नाही. असं श्रवण असलं पाहिजे. ते श्रवणामध्ये इतके मग्न झाले होते की त्याचा पाय झाला तरी त्यांना कळालं नाही. तुमचं आमचं श्रवण असं असतं. कीर्तनकाराने सांगितलं व्यसन करू नाही, व्यसन करणारी असतं. बरोबर आहे ताई, बरोबर आहे. तुम्ही पण सारखेच करा. खरं आहे ताई, खरं आहे. किती वेळ? जोपर्यंत कीर्तनामध्ये बसून आहात, मंडपामध्ये आहात तोपर्यंत. आणि एकदा का बाहेर गेले काढायचं लगेच तंबाखू बाहेर. लयच आपल्या गावातले निवडून आणले तर महाराज लोक. आणि त्यामध्ये आजचे तर लयच बाग आहेत. आता मला तंबाखूवर निवडते. लगेच दुसऱ्याला म्हणतात रामभाऊ दे रचूना. ते म्हणतात आताच तर ताईने सांगितलंय व्यसन करणे वाईट आहे. ते म्हणतात त्याचं सांगायचंच काम आहे. पण असं नका करू, असं नका करू. बघा आपलं श्रवण असं असतं. बघा दोघं नवरा बायको होते, कीर्तनाला गेले आणि कीर्तन ऐकलं. नवरा घरी गेला आणि नवऱ्याला सांगितलं आजचं कीर्तन म्हणजे कीर्तनच झालं. बाप आजचं कीर्तन लयच भारी झालं. मग बायको म्हणली अहो कीर्तन लय भारी, तुम्हाला आवडलं तर नेमकं काय कीर्तनातलं? म्हणजे नाही लयच भारी कीर्तन झालं. मग बायको म्हणली सांगा बरं ताईने अभंग कोणता घेतला होता? तो म्हणला अभंग काय तेवढ्या लक्षात नाही गड्या. ते म्हणले असंच असतं तुमच्या पुरुष मंडळीचं. ह्या का नाही करत ह्या काळानं सोडायचं. तो म्हणला तू सांग बरं कोणता अभंग होता? त्या माता म्हणले अभंग सांगितला. विषय कोणता होता सांगितला. तो म्हणला तुमचं बरं असतं का महिला मंडळींचं? दोन्ही कानं ऐकायचं, तोंडानं सोडायचं. विठ्ठल विठ्ठल. बघा श्रवण आमच्या रुक्मिणी मातासारखं असलं पाहिजे. फक्त देवाची किती श्रवण केली तर देवाचा अर्धांगीन होण्याचा मान मिळाला. देवाची फक्त किती श्रवण केली तर लव्ह लेटर लिहिलं. आता प्रेमपत्र लिहिलं. तुम्ही म्हणता प्रेमपत्र काय अगोदर पण होतं काय प्रेमपत्र प्रकरण? अरे प्रेमपत्र प्रकरण अगोदर पासूनच आहे. पण आताचं प्रेम हे बदके घाव प्रेम झाले. कसं बघा एक कॉलेज कुमार होता आणि त्याच कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी होती. आणि मग त्या मुलाचं त्या मुलीवर लय खूप प्रेम होतं. त्याने ठरवलं की हिला काय करायचं आपण प्रपोज मारायचं. तो शाळेतून काय केला एक दिवस नवीन वर्षाच्या दिवशी हिला प्रपोज मारायचं. गेला बाजारामध्ये. त्याचं दुर्दैव असं त्याचं बॅड लक. तो गेला बाजारामध्ये एकही गुलाबाचं फुल उरलं नव्हतं. एकही नव्हतं. मग त्याने काय केलं कमळाचं फुल घेतलं आणि गेला शाळेमध्ये गेला आणि त्या मुलीला ते फुल दिलं. आणि दिल्याच्या नंतर ती मुलगी चांगल्या घरची होती. तिने हाताच्या बाहेर मागे सरल्या आणि खणखण ठेका दिला. म्हणतात का ते तिथंच होते पण लांबून पाहत खणखण ठेका दिला. ते म्हणलं तर लगेच भाषा वापरली कागद तिथे का मारलं? मी तर भाजपचा माणूस आहे, मी भाजपचा प्रचार करतो तुला कमळ देऊन. ती पण म्हणली मी पण काँग्रेस पार्टीचीच आहे, मी पण तुला काय पंजाबचा छापा दिला. बघा असं धक्के खाऊ प्रेम आहे. फक्त देवाची किती श्रवण केली काय चालय श्रवण कसं असावं. देवाची फक्त किती प्रेम प्रीतीचे बांधले
बघा काय श्रवण असं असलं पाहिजे. जनक राजे श्रवण करत होते आणि ते उठले नाही. बाकीचे उठून पळाले पण जनक राजांच्या पायांना आग लागली तरी सुद्धा उठले का नाही. कारण त्यांना माहित होतं परमार्थ हा या संसारापेक्षा मोठा आहे. परमार्थ हा हिताचा आहे. परमार्थ हा श्रेष्ठ आहे. जनक राजे हे लौकिकाच्या समोर जाऊन पोहोचले होते आणि तेच माझा भंगाच्या 14 चरणात प्रपंच परमार्थ एका जनार्दनी ठरतो आणि या संपूर्ण जगामध्ये परमार्थच श्रेष्ठ असे आपले म्हणणे आहे. काय श्रेष्ठ बोलत चला. ए चोंडी बोलत चला की काय श्रेष्ठ परमार्थच श्रेष्ठ असे आपले म्हणणे आहे. यावर या हरिभक्त पारायण स्वातीताई जमले काय म्हणतात पाहू. भजन करा विठ्ठल जय हरी म्हणा सर्वांनी जय हरी. जोरात म्हणा जय हरी. हो मागच्या मंडळी म्हणा की जय हरी. काय म्हणतात अभंगनाथ बाबांचा आहे. इथे सगळे उत्तम आहेत. गायनाचार्य उत्तम आहेत. मृदंगाचार्य उत्तम आहेत. तुम्ही सगळे मंडळी उत्तम आहात. पण स्वातीताई उत्तम आहेत असं त्या म्हणल्या का? म्हणल्या का? थोडं बरं वाटलं असतं म्हणलं असतं तर. पण यांनी माझं नाव घेतलं नाही. घेतलं का हो? नाव घेतलं असतं त्याच्या तोंडाला का विंच चावलं असतं का? विठ्ठला बघा त्यांनी माझं पहिल्यांदाच मन दुखवलं. नाव घेतलं नाही. संत म्हणतात नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. माणसाने कुणाचंही मन दुखवू नये. पण यांनी माझं पहिल्यांदाच मन दुखवलं. नाव घेतलं नाही. बरं असो माफ केलं. त्यासाठी चिंतना करता ताईने अभंग निवडलेला आहे बाबांचा. आणि 2 पॉइंट म्हणले. परमार्थ श्रेष्ठ की प्रपंच श्रेष्ठ. ताई म्हणतात परमार्थ श्रेष्ठ आणि आपला विषय काय आहे? संसार श्रेष्ठ प्रपंच श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? तुमच्याकडे बोलत नसतात का? विठ्ठला विठ्ठला. आपला विषय काय आहे? संसार श्रेष्ठ. संसार श्रेष्ठ. पण ताई म्हणतात परमार्थ श्रेष्ठ. पण परमार्थ श्रेष्ठ म्हणताना त्यांनी आपल्या संसाराचा तिरस्कार केला. निंदा केली. आपल्या संसारावर नावबोट ठेवले. हे काय परमार्थामध्ये आहे का? संसारावर नावबोट ठेवणे, संसाराची निंदा करणे आहे का? नाही. आणि चालू तोड करून परमार्थ सांगायला. विचारा ते म्हणतात या परमार्थामध्ये आनंद आहे. पण आपण जास्त काय करतो? 12 महिने संसारच करत असतो आणि 8 दिवस फक्त सप्ताह म्हणजे परमार्थ करत असतो. आणि ते म्हणतात की आमचा परमार्थ श्रेष्ठ. परमार्थ श्रेष्ठ. त्याने परमार्थाची सतकोटी सांगितली. या परमार्थामध्ये
मोठा आहे म्हणतात. आनंदाची सतकोटी सांगली, पण मला सांगा या जीवनामध्ये एक तरी माणूस सुखी आहे का? साधा मनुष्य 1000 पटवाला जाऊ द्या, साधा मनुष्य तरी सुखी आहे का? आहे का? नाही. यांचं कसं आहे, उचलली जीभ लावली टाळायला, काही विचार करायचा नाही, काहीच नाही. की म्हणतात आमचा परमार्थ श्रेष्ठ आहे, परमार्थ श्रेष्ठ आहे. पण मला सांगा जीवनामध्ये कुणीही सुखी नाही.
नामस्मरण करायच्या. पण त्यांना एके दिवशी विठ्ठल त्या जणीच्या घरी आले आणि तिच्या घरी झोपले. अलंकार घरी काढून ठेवले आणि मग आळ कोणावर आला? जनाबाईवर. ओव्या गावोनी स्वरात नाचती जनीच्या घरात. ओव्या गावोनी स्वरात नाचती जनीच्या घरात. जनगणी रे जनगणी हरी. जनगणी पण शेवटी जनाबाईवर चाळ आला. नवीन नवीन त्यांना सुळावर घेण्यात आलं. मग परमार्थ सुख आहे का? नाही. मला तर वाटते जे जे सुखाने संसार करतात, चांगला संसार करतात, फोर व्हीलर गाडीमध्ये येतात, ज्यांच्याकडे त्याचे मोबाईल आहेत तेच सुखी आहेत. जे अशा नव्या नव्या साड्या घालून येतात, पैठणी 10-10 हजाराच्या, 2-3 लाखाचे दागिने, ते सुखी आहेत. असे आपले म्हणे आहे. आता यावर या कप्त्याताई त्यांचे काय म्हणे आहे ते पाहू. विठ्ठला म्हणल्या का नाही? म्हणल्या. बघा खोट कसं बोलले मी तुम्हाला पटवून देते. एका म्हणल्या या संसारामध्ये सुख आहे, परमार्थामध्ये दुःख आहे. याने अनेक संतांची तुम्हाला आम्हाला उदाहरण देऊन पटवून दिलं. बघा तुकोबारांचं उदाहरण दिलं. इंद्रायणीमध्ये गाथा पटवलं. दुःख आहे पण त्याच इंद्रायणी नदीनं गाथा वार बुडू दिला का? लायासारख्या त्यांच्या वह्या करून दिल्या का नाही? दिल्या. मग परमार्थामध्ये सुख आहे का नाही? आहे का नाही? आहे. याने जनाबाईंचं उदाहरण दिलं की रात्रंदिवस त्या जनाबाई भजन करायच्या. त्याच्यावर आळाच्या नंतर त्याला सुळावरती देण्यात आलं. सुळावरती देण्यात आलं सांगितलं. पण याने पुढचं सांगितलं का? देव तिथं आला आणि त्या सुळाचं पाणी केलं का नाही? मग
सुख आहे का नाही? आहे. त्याने द्रौपदीचं उदाहरण वस्त्रहरण केलं. दुःख आहे, रात्र दिवस त्या देवाचं भजन करत होत्या, पण वस्त्रहरण झालं. मला सांगा, वस्त्रहरण चालू असताना द्रौपदी देवाला हाक मारली आणि हाक मारल्याच्या नंतर काय मिळालं? मग सुख आहे का आमच्या परमार्थामध्ये आहे. त्याने उदाहरण दिलं पांडवांचं. त्यांना एकूण 13 वर्ष वनवास होता. वनवास होता ही खरी गोष्ट आहे, मान्य आहे, दुःख होतं, पण 13ही वर्ष त्यांच्यासोबत देव होता का नाही? होता. मग परमार्थामध्ये सुख आहे का नाही? आहे. मग मला सांगा, यात खोटं बोललं का नाही? ए चोंडीकर, तू तेवढं बोलत नाहीत का? बोलत चला. यात खोटं बोललं का नाही? बोल. खोटं बोलल्या तर बोलल्या आणि वर तोंड करून म्हणतात की मला चांगलंच बोललं नाही तर तुम्ही माझं नावच घेतलं नाही, माझं मन दुखवलं. बघा आता इथे लहान लहान मुली बसल्या. मला सांगा लहान मुलांना, तुम्ही घोडा बघितला का? घोडा, ए घोडा बघितला का? बघितला असं तर हो म्हणा. गाढव बघितलं. मला सांगा, त्या घोडा आणि गाढव दिसायला थोडं सारखं दिसतात का नाही? दिसतात. दिसतात का नाही? मग मला सांगा, तुम्ही घोड्याला बघितलं आणि त्याला म्हणलं हा गाढव आहे, तुम्ही म्हणता का कधी? आणि गाढवाला कधी घोडा म्हणता का? अहो, त्या गाढवाला गाढवच म्हणावं लागतं आणि त्या घोड्याला घोडाच म्हणावं लागतं. त्याचप्रमाणे ताई, चांगल्याला चांगलंच म्हणावं आणि वाईटाला वाईटच म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. आणि ताईने तुम्हाला आणून ओढून घसा तळून सांगितलं की या परमार्थामध्ये दुःख आहे, संसारामध्ये सुख आहे. मला सांगा, या
असतो? रडतो का नाही? रडतो. तोच मुलगा 10वी मध्ये शाळेत गेल्यानंतर नापास झाला, रडतो की असतो? रडतो. तोच मुलगा नोकरी लागण्याच्या वयामध्ये शिक्षण झालेल्यामुळे नोकरी मिळत नाही, तेव्हा रडतो की असतो? रडतो. तोच मुलगा लग्न करण्याच्या वयामध्ये नोकरी नाही, कोणी छोकरी देत नाही, रडतो की असतो? रडतो. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये रडगा नाही केलं, आयुष्यभर माणूस रडत राहतो. मग या ताईंनी कसं सांगितलं की संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये दुःखच आहे. मग ते खोटं बोलले का नाही? बोलले नाही ते खोटं बोलले. अरे आमच्या परमार्थामध्ये सुख आहे, परमार्थामध्ये ताकद आहे. आमचा परमार्थ हा कळस आहे. बघा, मंदिराच्या वर सर्वात वर काय असतो? कळस. ए चोंडीकर, झोपली की काय? झोपले की काय? आज झोपली नाही ना? बोलायचं. मंदिराच्या सर्वात वर काय असतो? कळस. कळसाच्या वर काय असतं का? काय सुद्धा असतो माझा झेंडा. बरं नाही बोलल्यात, धन्यवाद बरं का बोलल्यात. ताई झेंडा असतो, पण झेंड्याचा जे काठी असते ती कळसाच्या खाली बांधलेली असते. कळसाच्या वर काही सुद्धा नसतं. मग तो जे कळस आहे तो म्हणजे आमचा परमार्थ, आणि परमार्थच श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? बोला की पुरुष मंडळी, काय श्रेष्ठ आहे? परमार्थच श्रेष्ठ आहे, असे आपले म्हणणे आहे. यावर या बडबडत आहे काय म्हणतात? पोया भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आपण विसरत नसतो. आता मी जर गाढव आहे तर मग ह्या ताई कोण आहेत माझ्या? मोठ्या बहीण. मग हे कोण झालं? मोठं गाढव. विठ्ठल. बघा, ताईने परमार्थ म्हणजे कळस असं आपल्याला सांगितलं. पण मला सांगा, मग पाया हा आपला संसार आहे. आवाज कशाला दिला? या मॉनिटरला ना वर काढायला दिला का? विठ्ठल विठ्ठल. बघा, ताई म्हणतात परमार्थ हा कळस आहे. आता परमार्थ जर कळस असेल तर मग पाया हा आपला संसार आहे. काय श्रेष्ठ आहे? आता संसार श्रेष्ठ म्हणाले हाताने करा. आपली पार्टी, आपली पार्टी हाताने करा की तुम्ही संसार करत नसताय ना? चोंडीची माणसं संसारच करते, परमार्थच करते. तुमच्या घरामध्ये शब्द असतं का? हाताने करा की संसार श्रेष्ठ आहे. आपली पार्टी करा, करा हाताने करा. शेताला भिऊ नका, करा. काय श्रेष्ठ आहे? आता परमार्थ श्रेष्ठ असं कुणाकुणाचं म्हणणं आहे, त्यांनी हातोरी करा. करा पुरुष मंडळी. सत्यामध्ये कशा आला? परमार्थ श्रेष्ठ नाही तर करा हातोरी. बघा आमची ताकद. पाया हा आपला संसार आहे. संत म्हणतात आता मंदिर बांधा, मंदिर बांधा. पण मला सांगा, पायाशिवाय मंदिर बांधता येतं का? हो नाही. वरी कळस चढवता येतो का? नाही. अगोदर काय बांधावं लागेल? पाया. आणि पाया काय आहे आपला? संसार आहे. मग महत्वाचं काय आहे? पहिले आपल्याला संसारात जन्माला यावं लागेल आणि नंतरच परमार्थ करता येतो. का तुम्ही डायरेक्ट परमार्थच करण्यासाठी आले? अगोदर संसारात जन्माला आले का नाही? आणि जो माणूस या संसाराला मानत नाही तो परमार्थापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण या संसारात जन्माला यावेच लागेल आणि नंतरच आपल्याला परमार्थ करता
पायी येतो विठ्ठला विठ्ठला. बघा असंच एक उदाहरण सांगतो. एक 18 वर्षाची मुलगी होती. ती रोज बातम्या पाहायची, रोज बातम्या पाहायची. टीव्ही होती तिच्याकडे. रोज टीव्हीवर किंवा मोबाईलवर रोज बातम्या पाहायची. कशाच्या? सासू सुनेचा लय छळ करत असतात. सासू सुनेला लय त्रास देत असतात. सासू सुनेला लय काम लावत असतात. काय करायचं? असं ती रोज बातम्या पाहायची. आणि ती एका दिवशी तिच्या मैत्रिणीला म्हणली, सांगू का मी तुला एक गोष्ट? म्हणाली सांग, मग तिचीच मैत्रीण आहे. मग ती म्हणली मी काय ना डायरेक्ट सासूच बनणार. ती म्हणली कसं ग? मी डायरेक्ट सासूच बनणार. पण मला सांगा, ती म्हणली आता कुणाची तरी आपल्याला सून व्हावीच लागेल आणि नंतरच आपल्याला सासू बनता येईल. का डायरेक्ट सासू बनता येतं का? अगोदर कुणाची तरी सून बनावी लागेल आणि नंतरच आपल्याला सासू बनता येईल. त्याचप्रमाणे या संसारात जन्माला यावेच लागेल आणि नंतर परमार्थ करता येईल. अनुभव लागतो. गाडी बंगला संसाराला आपण घर संसार म्हणतो का नाही? पण या संसारातच जन्माला यावे लागेल, नाहीतर परमार्थ करता येत नाही. मग मुख्य काय ठरला आता? काय ठरला? संसार. काय महत्वाचा आहे? विठ्ठला विठ्ठला. फेऱ्यातून मुक्त होतो तो महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. प्रपंच करोनी परमार्थ साधा प्रपंच
प्रसंग आहे जेव्हा नारदजीने सांगितलं शास्त्रामध्ये असं आहे की या जन्मामध्ये जे आपण दान केलं ते पुढच्या जन्मात भेटतं. नारदजीने सांगितलं सत्यबाबा नारदजी जवळ गेले आणि सांगितलं नारदजी जे माझे पती आहेत श्रीकृष्ण भगवान ते मला पुढच्या जन्मी सुद्धा पती म्हणून हवे तर मला मी त्यांना दान करू का ते म्हणले हो. मग काय केलं सत्यबाबांना आमच्या गावाभर येऊन आले कोणी सुद्धा देवाला घेतलं नाही. नारदजीकडे आले नारदजी म्हणले नारदजी कोणी सुद्धा देवाला घेतलं नाही. मग म्हणले नारदजी म्हणले माझ्याकडे द्या. नारदजीकडे दिलं देवाला दान. नारदजीने घेतलं दान देवाला. तेवढ्यामध्ये देवाला किती बायका होत्या 16,108 बायका होत्या. त्यामधल्या 16,106 बायकांना कळालं की देवाला दान दिलं सत्यभामेने. सगळ्या जणी आल्या भांडायला का अगं सत्यभामे मागून आणि सवासी झाली तुझ्या काय एकलीचा नवरा होता का दान द्यायला आम्हाला विचारायचं तरी. देव भांडू लागले सगळ्यांना. सगळ्या जणीला सत्यभामेला भांडवलं. सत्यभामा रडायला लागली. तेव्हा मग रुक्मिणी माता तुळशीच्या बागेमध्ये देवाचं भजन करत बसलेल्या होत्या. तेवढ्यामध्ये सत्यभामा तिथे गेल्याने सांगितलं चला देवाला दान दिले. मग देवाला दान दिले. नारदजीला विचारलं नारदजी हे दान आम्हाला परत पाहिजे आम्हाला परत तुम्ही द्या. नारदजी म्हणले देवाच्या वचनाबरोबर तुम्ही काय करा सोनं दान करा. तर आज म्हणला एका पारड्यामध्ये देवाला ठेवलं. एका पारड्यामध्ये 16,107 बायकांचं सोनं नाणं ठेवलं. ठेवल्याच्या नंतर रुक्मिणी माता तुळशीच्या बागेमध्ये होत्या. सत्यभामेने त्यांना बोलावलं आणि येत असताना आमच्या रुक्मिणी माताने तुळशीचं पान घेऊन आल्यानंतर बघितलं देवाकडे म्हणून हसल्या. एका पारड्यामध्ये देवाने एका पारड्यामध्ये सोनं ठेवलेलं होतं. बघितलं ते सगळं सोनं एका बाजूला सारलं आणि तुळशीचं पान ते काय केलं पारड्यामध्ये ठेवलं. तुळशी पात्र ठेवीचा पारडे माधव झाला बरोबरीचा. पान ठेवलं की देव तोलल्या गेले. बघा यांचं 10,000 किलो सोनं म्हणजे यांचा हा संसार. आणि आपलं तुळशीचं पान एवढं असतं का एवढंच तुळशीचं पान त्या तुळशीच्या पानाने देव तोलल्या गेले. मग परमार्थामध्ये ताकद आहे का नाही आहे. मग परमार्थ श्रेष्ठ नाही का परमार्थच श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे परमार्थच श्रेष्ठ आहे. बघा परमार्थामध्ये ताकद आहे. जो या संसारामध्ये जन्माला येतो
गोष्ट संसारच श्रेष्ठ. पण अभंगामध्ये पहिल्यांदा नाव काय? प्रपंच. संसार नंतर आहे पण पहिलं काय आहे? प्रपंच. मला सांगा ताईने आतापर्यंत सांगितलं संसारच श्रेष्ठ. प्रपंच म्हणजे काय सांगितलं का ताईने? सांगितलं का? प्रपंच नावाचा उल्लेख केला का ताईने? अबोलीचा केला का? नाही. हे बाबा एकच कीर्तन ऐकतो केला काय? प्रपंच नाव घेतलं का? प्रपंच श्रेष्ठ म्हणल्या काय ताई? नाही. अरे यांना माहितच नाही प्रपंच कशाला म्हणतात. कोण म्हणतं माहित नाही. मग सांगायचं उत्तर. मी नाही स्वतः संत सांगतात. पंचमहाभूताचा लागली. ती जशी जशी देवी समोर लागली तशी तशी मी मागे जाऊ लागली. ती देवी समोर येऊ लागली मी मागे जाऊ लागले. त्या ताईनं आम्ही ज्या ठिकाणी उभारलो होतो त्या ठिकाणी त्या देवीला धार दिशा उडी मारली. देवीला जशी उडी मारली तशी मी मागचा पडदा फोडून बाहेर पळून गेले. तशी त्या गावाला काही कीर्तन करायला गेले नाही. विठ्ठल कीर्तन झाल्याच्या नंतर उठला आणि म्हणाला, ताई तुम्ही जे प्रमाण घेतलं होतं ना पंचमहाभूताचा भूताचा बोलाला ते अगदी बरोबर घेतलं. म्हणलं कसं काय झालं? तर म्हणाला आमच्या गावाचे असेच पंच आहेत त्यांचा रात्र दिवस सारखा गोंधळ असतो. मी म्हणलं बाबा इथं भेटले तर भेटले पण वर तो म्हणला ताई मी वर येणारच नाही तुम्ही जा विठ्ठल. शंकराचार्यांच्या आद्यगुरु सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम हे संसार प्रपंच चालूच असतो आपला. याला संसार म्हणायचं. बघा हे 84 योनी फेऱ्यातून लाभ चालताय गाडी बंगला घर याला आपण संसार म्हणतो. याला संसार म्हणायचं आणि हो हे संसार आपल्याला सोबत येत नाही त्याला संसार म्हणायचं. आणि आता परमार्थ म्हणजे काहीतरी आता लुटून द्यावा विठ्ठला. रामकृष्ण हरी. सर्वांनी म्हणा रामकृष्ण हरी. बघा ताईने तुम्हाला पटवून दिलं संसार प्रपंच म्हणजे काय पण आपल्यासारखं पटवून दिलं का? येतच नाही. बघा अनवर कोण करून म्हणतात परमार्थ श्रेष्ठ. परमार्थ म्हणजे काय सांगा. तुम्ही मला सांगायसाठी बोलले का नाही? बोलले आणि मी सांगणारच आहे. बघा परमार्थ हा शब्द 4 प्रकार पडतात. अर्थ अनर्थ स्वार्थ आणि परमार्थ. सांगा बरं मी आता कोणते 4 प्रकार सांगितले? तर पुन्हा एकदा सांगते. स्वार्थ अनर्थ परमार्थ. बघा हे लक्षात आलं का तुमच्या? नाही. मी तुम्हाला अशा 4 वस्तू सांगते. चुन्याची पोळी तंबाखूची पोळी आगपेटी आणि काळीची डबी. सांगा बरं मी कोणत्या 4 वस्तू सांगितल्या? तुमचं याच असतं तुमच्या संसाराचं काही सुद्धा लक्षात नसतं. परमार्थ हा शब्द अर्थापासून बनलेला आहे. परम आणि
अर्थ. परम म्हणजे अविनाशी, कधीही नाश न पावणारा, आणि अर्थ म्हणजे पैसा. यांचा संसारमध्ये नाश पावणारा आणि आता परमार्थ म्हणजे कधीही नाश न पावणारा. मग मला आता सांगा, नाश पावणारी गोष्ट श्रेष्ठ की नाश न पावणारी गोष्ट श्रेष्ठ? म्हणजे नाश न पावणारी गोष्ट कोणती आहे? परमार्थ. मग काय श्रेष्ठ आहे? परमार्थच श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, काही नाही आताच आपल्याला आरडून ओरडून त्या मागून नांदेडून इकून तिकून ओरडून म्हणलं काय श्रेष्ठ आहे सांगला? परमार्थच श्रेष्ठ आहे. पण आता मी दोन्ही सांगते, लक्ष द्या. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विज्ञान हे संसार आहे आणि परमार्थ हे अध्यात्म ज्ञान आहे. माऊलीने एका ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, ज्ञान ते हस विज्ञान मोक्ष विज्ञान शेषतः यज्ञात्वा यः भूयम यज्ञात्वा भवशिष्यते. बघा, संसार हे विज्ञान आहे आणि परमार्थ हे अध्यात्म ज्ञान आहे. मग आता काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? मी सांगते, सर्वांनी एकदा हात वर करा. सर्वांनी करा. मंडपाच्या बाहेरचे, वट्यावरचे, कट्यावरचे, घरातले बाहेरचे सर्वांनी हात वर करा. तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, सर्वांनी हात वर करा. घरात ज्याला ज्याला हात असतील त्यांनी घरात बसले तर सर्वांनी कट्यावरच्या, मंडपाच्या बाहेरचे सर्व दिसतात, सर्वांनी हात वर करा. विठ्ठल माझा
म्हणजे तुम्हाला माहित आहे की आता आम्हाला हात खाली करायला लागणार आहे. म्हणजे न सांगता तुम्हाला येते अंतर असं आमच्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखून घेतला. आता बघा, विज्ञान हे संसार आहे लक्षात ठेवा, आणि आमचं परमार्थ आहे अध्यात्म ज्ञान आहे हे पण लक्षात ठेवा. विज्ञान अनुभव खोजता है आणि आमचं परमार्थ आहे आत्मेला शोध. विज्ञान में क्रांती है, आमच्या परमार्थामध्ये शांती आहे. आता शांती म्हणून सगळ्यांना आठवली असेल तिच्यावरची शांती, शांत राहा. पण ती शांती नाही. आमच्या परमार्थामध्ये शांती आहे बघा, आणि आमच्या परमार्थामध्ये बोध आहे. यांच्या संसारामध्ये शोध आहे आणि आमच्या परमार्थामध्ये बोध आहे. आमचा परमार्थ हा पृथ्वी लोकांमध्ये या पृथ्वी लोकांमध्ये राहून स्वर्गाचे उपभोग पावण्याचा प्रयत्न करतो. विज्ञान में शोध है आणि आमच्या परमार्थामध्ये बोध आहे. सगळे साधू संत संसारात जन्माला आले. अहो जन्माला आले ही खरी गोष्ट आहे, पण त्यांनी परमार्थच केला. मग आता काय श्रेष्ठ आहे? आपली पार्टी काय श्रेष्ठ आहे? आपली पार्टी काय श्रेष्ठ आहे? आपली पार्टी काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? परमार्थच श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला मी नवरा आहे. कुणाचा? अहो, तुमचा नाही या जुगलबंदी कीर्तनातला. आणि मी बायको आहे. म्हणजे अहो तुमची नाही हो महाराज, या जुगलबंदी कीर्तनाला. बघा, नवऱ्याशिवाय बायको ही अपूर्ण आहे, पूरक आहे. बायकोशिवाय नवरा हे अपूर्ण आहे. आणि संसाराशिवाय परमार्थ हा अपूर्ण आहे. संसाराला परमार्थाची साथ हवी आणि आमच्या या परमार्थाला यांच्या संसाराचा हात हवा. आणि हेच विठ्ठला
संगत करणारे गायनाचार्य निखिल महाराज गाडे, विनोद महाराज गिरी, बाबूराव दादा कोरडे, नामदेव महाराज. बघा आता आपल्या काही सुंदर गायनाचार्य त्याचा गोड असा आवाज आहे ते तुम्हाला एक सर्व म्हणजे तरुण मंडळीचं म्हणणे आहे, कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की त्यांनी एक कवळा म्हणत आणि नंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला की लगेच बाहुडाचा कार्यक्रम, विनोदी बाहुडा सुंदर. ताई ताई कीर्तन करताई थोडं आणि वेडी वेडी बाहुडणारे वेडी या. अरे 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 नको 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 हात घालू दे रात. अरे 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 नको 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 हात घालू दे रात. तुला घरी नसत No.
कीर्तनात साथ संग